महादेवी हत्तीणीसाठीची पदयात्रा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली। राजू शेट्टींच्या नेतृत्वात नांदणी ते कोल्हापूर पदयात्रा 4 ते 5 हजार नागरिकांचा सहभाग। माधुरी हत्तीणीच्या पायाला जखमा झाल्याचा खोटा अहवाल करण्यात आला। गुजरातमधील वातावरण हत्तींसाठी पोषक नाही। राजू शेट्टींचा अंबानींच्या वनतारा संस्थेवर हल्लाबोल। मराठी आली पाहिजे, मात्र भाषेच्या नावे हिंसा होत असेल तर त्यावर कारवाई करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंना इशारा। मराठी भाषेसंदर्भात आम्ही हिंसाचार करणारच, काय करायचं ते करा। संजय राऊतांचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान। घरी बसणारे माझ्यामुळे फिरायला लागले। काँक्रीटचे रस्ते झाल्यानं काहींची भ्रष्टाचाराची दुकानं बंद झाली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर। राजकीय मजबुरी असल्यानं ठाकरे बंधू एकत्र, मात्र बीएमसी निवडणुकांमध्ये महायुतीच जिंकणार। फडणवीसांना विश्वास, तर उद्धव ठाकरेंना दिलेली ऑफर मस्करीमध्ये होती, फडणवीसांकडून स्पष्ट। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र झाल्याच्या धक्क्यातून अजून फडणवीस सावरले नाहीत। त्यांच्या विधानांकडे विनोद म्हणून पाहावं, संजय राऊतांनी डिवचलं। डान्स बार विरोधात मनसे आक्रमक। पनवेलमधील एका ऑर्केस्ट्रा बारची तोडफोड। अनधिकृत बार सरकारनंच तोडायला हवेत। सरकारच डान्स बार चालवते का? संदीप देशपांडेंचा सवाल। भर कार्यक्रमात राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांची ग्रामसेवकाला कानशिलात मारण्याची धमकी। रोहित पवारांकडून व्हिडिओ ट्विट, तर लाडक्या बहिणीच्या हक्कासाठी राग व्यक्त। अर्धवट व्हिडिओ टाकून जनतेची दिशाभूल। बोर्डीकरांचं स्पष्टीकरण। मनपाकडून दादरमधील कबूतरखाना तात्पुरता बंद। कबूतरखान्याच्या बंदीविरोधात दादरमध्ये जैन समाजाचा मोर्चा। जनभावनेची दखल घेऊन सुवर्णमध्य काढा। कबूतरखाना बंदीवरून मंत्री मंगलप्रभात लोढांचे मुंबई पालिका आयुक्तांना पत्र, मात्र जैन धर्माशी निगडीत महादेवी हत्तीणीच्या मुद्द्यावर मंगलप्रभात लोढा गप्प। सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल। सनातनी दहशतवादाचे अस्तित्व प्राचीन काळापासून। भगवान बुद्धाला छळणारे, संत तुकारामांना छळ करून त्यांच्या गाथा बुडवणारे सनातनी दहशतवादीच होते, आव्हाडांचं वक्तव्य। हिंदू दहशतवाद किंवा सनातनी दहशतवाद ही भाषा म्हणजे हिंदू धर्माचा अपमान। मतांसाठी महाराष्ट्राचं वाटोळं करू नका, नितेश राणेंचा आव्हाडांना इशारा। मुंबईत युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णींचा साखरपुडा। साखरपुड्याच्या निमित्तानं शरद पवार आणि अजित पवारांसह संपूर्ण कुटुंब एकत्र। बीडमधील रुग्णालयामध्ये जरांगे पाटील असलेल्या लिफ्टचा अपघात। पहिल्या मजल्यावरून लिफ्ट खाली कोसळली। सहकाऱ्यांनी दरवाजा तोडून बाहेर काढलं। पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये मारहाण झाल्याचा महिलांचा आरोप। गृहमंत्री घटनेची गांभीर्यानं नोंद घ्यावी, सुळेंची मागणी, तर आरोप खोटे आणि तथ्यहीन, कोथरूड पोलिसांची माहिती। 55 वर्षांनी मेघदूत बंगल्यामध्ये पाऊल ठेवताच मंत्री शंभूराज देसाईंसह मातोश्रींना अश्रू अनावर। ज्या बंगल्यावर जन्म तिथेच मंत्री म्हणून राहणार। गृहप्रवेशाच्या वेळेला देसाई भाऊक। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घराला बॉम्ब न उडवण्याची धमकी। पोलिसांकडून धमकीचा कॉल करणाऱ्याला अटक। नागपूरच्या प्रतापनगर पोलिसात गुन्हा दाखल। कल्याण डोंबिवलीला लागलेला विकासाचा ग्रहण दूर करायचा असल्यास भाजपचा महापौर येणं गरजेचं। जोमानं कामाला लागा। मनपा निवडणुका स्वबळावर लढवण्याचे रवींद्र चव्हाणांचे संकेत। पर्यटकांना खुणावणारा साताऱ्यामधील ठोसेघरचा धबधबा फेसाळला। डोळ्याचं पारणं फेडणारी मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये जोरदार पाऊस। 10,000 घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। 5 लाख नागरिकांना फटका। रस्त्यातील गाड्या, घरातील साहित्य पाण्यामध्ये बुडालं। उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यामध्ये कारचा अपघात। 11 जणांचा मृत्यू। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर। भारतीयांनी स्वदेशी उत्पादनं वापरण्यावर अधिक भर द्यावा। भारतीयांनी घाम गाळून बनवलेल्या वस्तूच खरेदी करा। ट्रम्प यांनी 20% टॅरिफ लावल्यानंतर मोदींचं वाराणसीमधल्या कार्यक्रमात विधान।